नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आदर्श कायदा नेमका कुणाच्या फायद्याचा या महत्त्वाच्या विषयावरती आपण सगळेजण जे आता चर्चा करणार आहोत. कारण आदर्श कायदा लागू करण्यासंदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात पडसादही उमटायला सुरुवात झाली. आदर्श कायद्याच्या विरोधामध्ये देखील दंड थोपटले गेलेले आहेत. आदर्श कायदा हा खरोखर घरमालकांच्या बाजूने आहे की मग त्या ठिकाणी राहणाऱ्या भाडेकरांच्या बाजूने, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित झाला आणि याच महत्त्वाच्या विषयावरती खरं तर आज आपण चर्चा करणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आदर्श कायदा नेमका आहे तरी काय, त्याचा कुणाला फायदा कुणाला तोटा होणार आहे, त्याचा गैरफायदा तर केला जाणार नाही आणि त्याचबरोबर येत्या काळामध्ये मुंबईमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हा कायदा लागू करण्यात आलेला नाही आहे ना, असा देखील एक प्रश्न संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चेला जाऊ लागलेला आहे. कारण अनेकांची घराची समस्या असल्या कारणामुळे, स्वतःचं घर नसल्यामुळे अनेक जण भाडेकरू म्हणून एखाद्या घरामध्ये जे ते वास्तव्य करत असतात, त्या ठिकाणी निवारा घेत असतात आणि अनेकांनी फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून जी घरांची त्या ठिकाणी तयारी केलेली असते किंवा स्वतःची घरं विकत घेतलेली असतात, या घरांमध्ये अनेकांना भाडेकरू म्हणून ठेवलेलं असतं. मग अशा वेळेला या संदर्भातले राज्यातील नेमके कायदे काय आहेत, राज्यातील कायद्यांचा कसा वापर किंवा गैरवापर होत असतो, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या लोकशाही विशेषमध्ये. तर आदर्श घरभाडं कायद्यामुळे मुंबईमध्ये सध्या नवा संघर्ष सुरू झालाय. या कायद्याला खरं तर केंद्रानं नुकतीच मंजुरी दिली आणि त्यानंतर या कायद्याविरोधात मुंबईमध्ये आंदोलनाला धार येऊ लागलेली आहे. असं काय आहे नेमकं या कायद्यात? हा कायदा खरोखरच आदर्श आहे का? या सर्वांचा उहापोह जो आहे तो आज आपण आपल्या लोकशाही विशेषच्या चर्चासत्रामध्ये करणार आहोत आणि आज या संदर्भात बोलण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाटजी, शिवसेना प्रवक्ता किशोर तिवारीजी, ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेली, कायदे तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर भाडेकरू संजय म्हात्रे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवात अर्थातच जी आहे ती केंद्रापासून करायला हरकत नाही. भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाटजी, आदर्श भाडेकरू कायदा नेमकं का आणि कशासाठी? आदर्श भाडेकरू कायदा हा भाडेकरूंच्या हितासाठी आहे, घरमालकांच्या हितासाठी आहे, राष्ट्रीय एकात्मतेसाठी आहे. हा जो कायदा आहे, या कायद्याच्या विरोधात जे आंदोलनं होतात त्यावरती मी बोलेनच. मुद्दाम पसरवलेल्या गैरसमजातून होणारी आंदोलनं आहेत. पूर्वलक्षी प्रभावाने हा कायदा लागू होणार नाही. हा कायदा ज्या वेळेला आज केंद्र सरकारने मंत्रिमंडळात मंजूर केलाय, अजूनही राज्यांना तो मंजूर करायचा आहे. या कायद्याच्या मसुद्यानुसार राज्य सरकारने त्याला स्वीकारायचं आहे किंवा त्याच्यामध्ये बदल करायचे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात हा कायदा लागू झालेला नाही. महाराष्ट्र राज्य सरकारला पूर्णपणे मुभा आहे हा कायदा पूर्णपणे स्वीकारणं, फेटाळणं, त्याच्यात बदल करणं. आणि म्हणून आज जे सत्तेमध्ये आहेत, जे आंदोलन करतायत, त्यांना मी एक गोष्ट निदर्शनास देऊ इच्छितो की अजूनही तुम्ही हा कायदा स्वीकारा किंवा नाकारा, हे तुमचा चॉईस आहे. एक. नंबर 2, आज देशामध्ये 1,10,00,000 घरं बंद आहेत आणि या बंद घरामुळे जेव्हा लोक घर शोधतात भाड्याचं, तेव्हा त्यांना प्रचंड त्रास होतो. घर मिळत नाही, अव्वाच्या सव्वा भाडं द्यावं लागतं. घर मालक आपलं घर बंद ठेवणं पसंत करतात, कारण एकदा भाडेकरू आला की मग नंतर त्याचं तो जातच नाही. आणि म्हणून महाराष्ट्र टाइम्सच्या अग्रलेखामध्ये कालच्या अग्रलेखामध्ये कुलूप काढणारा कायदा असा उल्लेख आहे. कुलूप काढणारा कायदा 1,10,00,000 ही जे आकडा सांगतोय मी, एवढी घरं जर आज बाजारात उपलब्ध झालीत भाड्यासाठी, तर निश्चितपणे जे भाडं आहे त्या भाड्याचा दर कमी येईल, लोकांना सहजतेने भाडं मिळेल आणि जे घरमालक आहेत त्यांनी एवढी मोठी राष्ट्रीय संपत्ती जी आज बंद करून सडत कुदत ठेवलेली आहे, अर्थचालनाला एक व्यवस्था मिळेल, त्याच्यातून आर्थिक उत्पन्न मिळेल, लोकांना घर मिळेल
आज या देशामध्ये 45 कोटी लोक आहेत जे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतायत. देशांतर्गत स्थलांतरित लोकांची संख्या 45 कोटी असेल तर हे लोक प्रत्येक शहरात गेल्यावर तिकडे घर घेऊ शकत नाहीत. बर किंबहुना त्यांची इच्छा नसते, त्यांना तिथे भाड्याचं घर लागतं आणि म्हणून त्यांच्यासाठी हा कायदा अतिशय वरदान ठरणार आहे. बरं भालचंद्रजी, आपण म्हणताय की हा कायदा वरदान ठरणार आहे. मग भाडेकरूंसाठी असेल किंवा त्या ठिकाणी घरमालकांसाठी असेल, हा कायदा जर इतका महत्त्वपूर्ण आहे, वरदान ठरणाऱ्या कायद्याला शिवसेनेचा विरोध का, किशोर तिवारीजी? नाही, हे बघा, आमचा कायद्याला विरोध आहे याचं प्रमुख कारण सुद्धा आंदोलनात आम्ही स्पष्ट केलं की याच्या ज्या तरतुदी आहे की भाडा कसा आकारावा. तर आज मुंबईमध्ये जिथे चाळी आहे त्या चाळीचा तुम्ही आजचा मार्केट रेट बघितला त्या जागेचा आणि त्याच्यानंतर भाडं, तर हे जर चाळी मालकांना आज ते भाडं येणार आहे आपल्याकडे देऊ शकणार नाही. हे बघा, गरिबांना, चाळीवाल्यांना जर तुम्ही बेघर करण्याचा प्रयत्न करत असाल, मालकांना संरक्षण देण्यासाठी, आता मालक कोण आहे चाळीचे बघा, लोढा असतील किंवा हेच असतील ना. तर हा जो प्रकार आहे याच्या विरुद्ध आम्ही आहोत. आम्हाला गोरगरीब मध्यमवर्गीय जे मुंबईमध्ये राहतात त्यांचा अधिकार अबाधित राहावा. आणि मी भालचंद्र शिरसाटच्या या गोष्टीशी सहमती दर्शवतो की राज्याला हे कायदा लागू करताना काही सुधारणा असतील तर ते सुधारणा आम्ही लागू करू. मात्र शिवसेना हा पक्षाकडून एक स्पष्ट भूमिका आलेली आहे की या कायद्याच्या तरतुदींना आमचा विरोध आहे. याच्यामध्ये भालचंद्र, तुम्ही मला सांगा की भाजप या तरतुदींना किंवा चाळीत राहणाऱ्या लोकांना बेघर करायला निघाला आहे का? आणि आज त्यांना 500-600 रुपये आहे, 40-50 वर्षापासून राहतात, त्यांनी तर त्या घराची किंमत देऊन टाकली आहे. मात्र लक्षात घ्या, तुमचा हा मुद्दा भालचंद्रचा मला पटला की 1 कोटी फ्लॅट खाली आहेत, घर मालक फ्लॅट देऊ शकत नाही कारण त्यांना प्रोटेक्शन नाही, भाडेकरूंनाही प्रोटेक्शन देणार आहे. जेवढ्या चांगल्या तरतुदी आहे त्या अबाधित ठेवून ज्या तरतुदीमुळे भय निर्माण झाला आहे व चाळीतील राहणाऱ्या लोकांचा जो विरोध आहे तो विरोध दूर करणाऱ्या सुधारणा तर शिरसाट तुम्हाला मंजूर कराव्या लागतील. आणि तुम्ही त्यांना भाईंदर किंवा विरार याच्याकडे घेऊन जाऊ शकत नाही. जे लालबाग मध्ये राहतात त्यांना तिथेच राहावं लागेल कारण त्यांचं आयुष्य गेलंय. आज मला सांगा, हा विषय किचकट आहे. केंद्राने राज्याकडून सुधारणा न बोलावताच हा निर्णय घेतला तर राजकीय पक्ष म्हणून आमची भूमिका तर आम्हाला स्पष्ट करावी लागेल. आम्ही ती स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना या कायद्याच्या पूर्णतः विरोधात आहे हे स्पष्ट केलं आहे. याच्या कायद्याविरोधात आहे, कायद्यातील तरतुदींवरती खरं तर किशोरजी आपला आक्षेप आहे. भाडेकरूंकडे देखील जाणं गरजेचं. संजय म्हात्रेजी, ज्या वेळेला आदर्श घरभाडं कायदा लागू करण्यासंदर्भातला एक मोठा निर्णय केंद्रानं घेतला त्यानंतर लगेचच राज्य सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेतर्फे त्याला विरोध दर्शवला जातोय आणि त्याची कारण मीमांसा देखील झालेली आहे. मात्र ज्या वेळेला राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार, केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार एखाद्या कायद्याला घेऊन ज्या वेळेला चर्चा सुरू होते त्यावेळेला या भाडेकरूंना केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे का? संजय म्हात्रेजी, जो कायदा आज लागू करण्यासंदर्भात केंद्राने निर्णय घेतलाय, ज्याला आज शिवसेनेतर्फे विरोध होताना दिसतोय, हा कायदा मात्र आपल्याला कळलेला आहे का आणि भाडेकरूंच्या तो हिताचा आहे का? संजय म्हात्रेजी, या कायद्याला एक गोंडस नाव दिलंय, मॉडर्न रेंट ऍक्ट. हा कायदा दिसतोय. मी याचा थोडा अभ्यास केला कायद्याचा, त्यात असं जाणवलं की सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस मुंबई जवळजवळ 1400 उपकरप्राप्त इमारती आहेत. त्या इमारतीमध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये बरेच गरीब लोक राहतात आणि उद्या जर 2 महिन्याचं भाडं किंवा 3 महिन्याचं भाडं थकलं त्याचं तर तो घर मालक त्याला बाहेर काढू शकतो. उद्या कोर्टात जाऊन त्या सर्वसामान्य माणसाला बाहेर काढू शकतो. तो माणूस रस्त्यावर येईल. मग त्याचं काय? त्याचा कोणी विचार केलाय का? हा कायदा दाचक वाटतोय आणि संपूर्ण मुंबईत या कायद्याचा मोठा विरोध होईल.
असं मी सांगतो, असं मला वाटतं. नक्कीच संजयजी, म्हणजे आपलं म्हणणं आहे की बेघर होण्यापासून अनेक भाडेकरूंना जे आहे ते रोखलं जाऊ शकत नाही, उलट त्यांना बेघर होण्याची वेळ येऊ शकते असं आपलं म्हणणं आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये हा कायदा नेमका कशा प्रकारे बसवण्यात आलेला आहे? ॲडव्होकेट मंजुनाथ देखील आपल्यासोबत आहेत, कायदेतज्ञ. ॲडव्होकेट मंजुनाथजी, पुढचा प्रश्न निश्चित आपल्यासाठी आहे. एखादा कायदा ज्यावेळेला लागू होतो तो रुजवण्यासाठी किंवा सर्वसामान्यांना कळण्यासाठी एक कालावधी देणं गरजेचं होतं. ज्या प्रकारे भाजपचे प्रवक्ता म्हणतात की कायदा हा अतिशय योग्य आहे, तो घरमालकांसाठी आणि भाडेकरू या दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. त्यातील तरतुदींना शिवसेना विरोध करते. संजय म्हात्रेजी जे भाडेकरू आहेत त्यांना असं वाटतंय की कुठेतरी आपल्यावरती बेघर होण्याचं संकट किंवा अचानकपणे जर भाडं थकलं तर मात्र बेघर होण्याची भीती जी आहे ती भाडेकरूंना वाटू लागलेली आहे. ॲडव्होकेट मंजुनाथजी, हा कायदा, यातील तरतुदी साध्या सोप्या शब्दात राज्यातल्या जनतेसाठी. मंजुनाथजी. येस, खूप चांगला मुद्दा आपण ह्या चर्चेद्वारे उपस्थित केलात. ह्याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा असा की आज जो चर्चा चाललेली आहे, मला वाटतं बौद्धकरांना ह्या कायद्याबद्दल खूपसा नॉलेज आलेलं नाहीये. कारण हा जो कायदा आहे, कायद्याचं टायटल जर आपण वाचलात तर मॉडेल टेनन्सी ऍक्ट म्हणून सांगितलेलं आहे. ह्या केंद्राचा ऍक्ट जो आहे हा मॉडेल टेनन्सी ऍक्ट आहे, म्हणजे मॉडेल ऍक्ट आहे. इट इज नॉट बाइंडिंग ऑन द स्टेट. म्हणजे एखाद्या राज्यावर किंवा कुठल्याही राज्यावर तुम्ही ह्याचा इम्प्लिमेंटेशन करा असं तुमच्यावर बंधनकारक नाहीये. कुठली पण ऍक्ट असू द्या, कुठली पण कायदा एखादा केंद्र सरकार किंवा पार्लिमेंटमध्ये पास होते त्यावेळी राज्यावर बंधनकारक तो नसतो. आणि शिवाय समजा एखादा राज्य त्याला अडॉप्ट करायचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये काही तरतुदी ते अमेंडमेंट करू शकतात की काही सुधारित. कारण होतोय काय की राज्यातील जी जागा आहे, जमिनी आहे, हे राज्याच्या अधिकाराखाली असतात आणि त्यामुळं राज्यातली जी इथली परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार काही अमेंडमेंट, काही सुधारणा त्या कायद्यामध्ये त्यांना करायच्या असतात. त्यानुसार केंद्र सरकारने ज्या काही कायदे आणतात त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. आणि आता जो सध्या जो ऍक्ट आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतो हा मॉडेल टेनन्सी ऍक्ट आहे. ह्याचा अर्थ हा ऍक्ट आपल्याला पूर्णतः बंधनकारक नाही किंवा पूर्णताच नाहीये. त्याच्यामुळं हा ऍक्ट फक्त एक आदर्श कायदा म्हणून आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काही तरतुदी तुम्ही एखादा कायदा करायचा असेल. समजा आपल्याकडे आपला महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आहे, 1999चा कायदा आहे. त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये जर काही तफावत येत असेल किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा एखादा समस्या आहे की जे लँड ओनर्स आहेत आणि टेनंट आहेत त्याच्यामध्ये जो डिस्प्यूट आहे त्याच्यामध्ये समजा एखादा प्रोव्हिजनच सध्या कायद्यामध्ये नाहीये तर त्यासाठी हा कायदा बनवलेला आहे की बाबा तुम्हाला तुमच्या कायद्यामध्ये जर एखादा तरतुदी नसेल तर तुम्ही ह्याच्यामधून घेऊ शकता किंवा पूर्ण कायदा सुद्धा तुम्ही त्याच्या इम्प्लिमेंटेशन करून घेऊ शकता. सो ह्या कायद्याबद्दल इतकं आपण विचार करण्याची गरज नाहीये, कारण हा कायदा एक मार्गदर्शक कायदा आहे आणि एक आदर्श कायदा आहे. ह्याच्यामधील आपल्याला तरतुदी कुठल्या घ्यायच्या नाही घ्यायच्या ह्याच्याबद्दल काहीच नाहीये. आणि मोरेवर ह्याच्यामध्ये हा रेट्रोस्पेक्टिव्ह नाहीये आणि हा प्रॉस्पेक्टिव्ह आहे. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय, आता मी चर्चा ऐकत होतो किंवा बातम्या वाचल्या ज्या आंदोलन केलेलं चाळींसाठी वगैरे सांगितलं जातं की चाळींच्या तिथे राहणाऱ्या टेनंटचा अधिकारावर गदा येईल. तर हा रेट्रोस्पेक्टिव्ह नाही. रेट्रोस्पेक्टिव्ह असला असतं तर एखाद्या वेळा चाळीमध्ये ज्या लोक कित्येक वर्षापासून तिथे राहतात त्यांच्या अधिकारावर कुठेतरी गदा येतील असं काहीतरी झालं असतं. परंतु हा रेट्रोस्पेक्टिव्ह नाही, प्रॉस्पेक्टिव्ह असल्यामुळं जेव्हा केव्हा स्टेट अप्लिकेबल करेल किंवा जेव्हा स्टेटला वाटलं की आम्हाला अप्लिकेबल करायचं आहे ह्यातल्या आणि कुठल्या पण तरतुदी घ्यायच्या नाही घ्यायच्या ह्याच्यावर विसंबून आहे. आणि तसं जर असताना मला वाटत नाही की ह्यातल्या कुठल्याही तरतुदी राज्याला किंवा केंद्राला अपायकारक ठरू शकेल किंवा एखादा टेनंटला किंवा लँड ओनरला सुद्धा त्याच्यामध्ये अपायकारक ठरू शकेल. बरं, पण भालचंद्र शिरसाटजींना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. भालचंद्रजी, राज्यामध्ये आधीच या संदर्भातले कायदे असताना देखील आणखी एका नव्या कायद्याची गरज का भासली? भालचंद्रजी. मला पहिलं एक क्लॅरिफिकेशन करायचं आहे. गिरगाव असेल किंवा गिरणगाव असेल तिथल्या मराठी माणसाला घराबाहेर पडावं लागेल, बेघर व्हावं लागेल असा खोटा प्रचार आणि भीती निर्माण करण्याचं काम किशोर तिवारी आणि शिवसेना जे करत आहे त्याला उत्तर ऍडव्होकेट साहेबांनी दिलेलं आहे. आजपर्यंत जे चाळकरी आहेत जे गिरणगावात राहतात, गिरगावात राहतात त्यांना हा कायदा लागू होणार नाही. म्हणजे त्यांचं जे भाडं 20 रुपये असेल तर 20 रुपयेच राहील, बाजारभावाने ते भाडं होणार नाही. हे अतिशय स्पष्ट आहे. पण आज कोणी नवीन भाडेकरू आला
नवीन भाडे करार केला, हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर तर त्याला कायदा लागू होईल. आजही महाराष्ट्रात हा कायदा लागू नाही. केंद्राचा मसुदा आहे, महाराष्ट्र राज्य शासनाने तो स्वीकारलेला नाही. तो स्वीकारताना बऱ्याचशा त्याच्यामध्ये काही जर त्रुटी वाटल्या, काही फेरफार करावेसे वाटले करू शकतात. आणि हे फेरफार करून नवीन कायदा अस्तित्वात येईल जेव्हा महाराष्ट्राचं विधिमंडळ साधक बाधक चर्चा करून त्याच्यावर एकमताने त्याला स्वीकारेल, तेव्हाच हा लागू होईल. आणि हा लागू झाल्यानंतर सुद्धा त्या दिनांकापासून 2021 पासून लागू होईल. म्हणजे पूर्वीच्या लोकांची भाडी वाढणार नाहीत, बर, त्याला घराबाहेर काढला जाणार नाही. त्यामुळे हा खोटा प्रचार करून आज जे महाविकास आघाडी म्हणते की यामध्ये लोकांना त्रास होईल, हे त्यांचं ढोंग आहे. बर, आणि हा ढोंगीपणा तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं सरकार आहे, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमचे नगर विकास मंत्री आहेत शिवसेनेचे. तुम्ही याच्यामध्ये आवश्यक असेल तर फेरफार करा, तुम्हाला पूर्ण मुभा आहे. आणि हा सर्व राज्य स्वीकारतील असंही नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्ण मुभा असताना तुम्ही ती मुभा आणि तो अधिकार न वापरता रस्त्यावर आंदोलनाचा ढोंग करताय. आणि याच्यामध्ये घर मालक जे आज घर बंद ठेवून आहेत, त्यांना नवीन घर, आपलं घर भाड्याने द्यायचं असेल, नवीन करार होतील, त्याला बाजारभाव. आता बाजारभाव कसा ठरणार? सप्लाय अँड डिमांड आहे. 1,10,00,000 घरं बाजारात आली की बाजारभाव कोसळेल. आणि बाजारभावाप्रमाणे भाडेकरू लिव्ह अँड लायसन्सचा कायदा आहे, आत्ताचा रेंटल ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहे त्याच्यामुळे तो त्रास होतो. आज मालक घराला कुलूप लावून का बसलेत? आत्ताही कायदा आहे, भाडेकरू नियंत्रण कायदा आहे ना, आता लिव्ह अँड लायसन्स कायदा आहे ना. पण लोक जात नाहीत, भाडेकरूंच्या फंदात पडत नाही. भीती वाटते, त्रास वाटते, घर हडप करेल असं वाटतं. लिटिगेशन्स आहेत आज कोर्टामध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणात लिटिगेशन्स आहेत. आणि या सगळ्यातून मुक्तता या कायद्याने मिळणार आहे. कोणालाही बेघर केलं जाणार नाहीये. गिरगाव आणि गिरणगावाबद्दल तिवारींनी आम्हाला सांगायची गरज नाही. बरं, भालचंद्र शिरसाटजी, त्यामुळे आम्ही मराठी माणूस म्हणून आम्हाला माहित आहे या इथे काय चालतं आणि काय आहे आणि इथे काय होणार आहे. आणि नक्कीच म्हणून भालचंद्रजी, ज्या महाराष्ट्र प्रकारचे याचं प्रश्न आपण कौतुक उपस्थित केलेलं केलेले आहे. आहेत किंवा ज्या प्रकारच्या शंका आपण उपस्थित करताय आणि किशोर तिवारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची आपण उत्तर दिलेली आहेत, त्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेना हा ढोंगीपणा करतय का? ढोंगीपणा करत असेल तर कशासाठी रस्त्यावरती उतरण्यामागचं नेमकं कारण काय? या संदर्भातलं उत्तर किशोर तिवारी यांच्याकडून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आदर्श कायदा कुणाच्या फायद्याचा या संदर्भामध्ये खरं तर आज आपण चर्चा करत आहोत. ब्रेकवर जाण्याआधी ज्या प्रकारे भाजप प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी काही प्रश्न उपस्थित केले, काही शिवसेनेवरती आरोप केले, त्या आरोपांसंदर्भामध्ये किशोर तिवारी यांना नेमकं काय बोलायचंय? खरोखर हा ढोंगीपणा आहे का? कायदा व्यवस्थित समजून न घेता राज्यामध्ये तशी परिस्थिती निर्माण केली जाते का? गिरणगाव असेल किंवा बीडीडी चाळी असतील, त्या ठिकाणी राहणारे जे सर्व लोक आहेत ते बेघर होणार नाही याची काळजी घेतलेली असताना राज्यांसाठी हा कायदा जो आहे तो बंधनकारक नसताना मग विरोध का? तरतुदींसाठी तुमच्याकडे देखील अनेक ज्या आहेत त्या सुविधा असताना किशोर तिवारीजी फक्त ढोंगीपणा आणि आव आणत अशा प्रकारे आंदोलन किंवा रस्त्यावरती उतरण्याचा इशारा शिवसेना देते का? किशोरजी, लाखो लोक चाळीत राहतात, मात्र हे बघा, भालचंद्र शिरसाटनी विशाल पाटील तुमच्या कार्यक्रमात एक विषय केला की तिवारींनी आम्हाला शिकवू नये. एक मी सांगतो की माझे वडील सुद्धा इथेच पैदा झाले आणि माझंही वय आता 60चं झालं आहे. वयाच्या 35 वर्षापासून मी आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो. माझी नाड इथे जुडली आहे. मी मरणार तर मला जाळणारी इथे. तर हा जे भाजपचे लोक असा द्वेष करतात नाही, काही बरोबर नाही. मी मंजुनाथचं वकील साहेबांनी जे बोलले की हे रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट येणार नाही, मात्र मला एक बोलायचं आहे की तरतुदी नाही आहेत. जे लोक सध्या राहत आहेत त्यांना जर पुढे जाऊन बाजारभावांनी भाडं द्यावं लागलं तर लोकांच्या अंगावर ही टंगती तलवार आहे. मला राज्यांनी ज्या ज्या गोष्टी सुधारवायच्या त्या सुधारवल्या पाहिजे. सुधारणेसाठी
एक राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेने आंदोलन भालचंद्रजी केलंय, येणार. त्याला ढोंग म्हणायचं. म्हणजे भाजप तर असं स्टँड घेते की ती घर मालकाकडून आहे. म्हणजे मला जे म्हणायचं आहे की राज्य सरकार आपल्या सुधारणा करेल, मात्र पक्ष म्हणून आम्ही चाळीकराची, मध्यमवर्गीयाची व चाकरमान्या लोकांसाठी व गरिबांसाठी राहू. त्यामध्ये मी तिवारी आहे, पांडे आहे, मिश्रा आहे, हा विषय येतो कुठून? याचा निरोप फार वेगळा जातो लोकशाही न्यूज सारख्या बातमीमध्ये. नाही, नक्कीच. भालचंद्रजी, मला एक सांगा, ज्या प्रकारचा मुद्दा आता किशोरजींनी उपस्थित केला, नाळ इथं जुळलेली असताना साहजिकच भाडेकरूंसाठी हा कायदा जो आहे उपयुक्त ठरावा असं म्हटलं जातं आणि आणखी एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे कायदा मालकाच्या बाजूने असल्याचा देखील आरोप केला जातोय. भालचंद्रजी, मला किशोर तिवारीजीने हे सांगावं, हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात येणार नाही असं ऍडव्होकेटने सांगितलं. ते चुकीचं आहे का? आणि जर पूर्वलक्षी प्रभावाने हा कायदा काय, कुठलाही कायदा अंमलात येत नाही. जर गिरगावात, किरण गावात आणि उपनगरात कोणी भाडेकरू राहत असतील आणि जर ते या कायद्याच्या अंमलात येण्यापूर्वीपासून तिथे राहत असतील तर त्यांचं भाडं वाढवता येणार नाही. त्याच्यामध्ये 1% सुद्धा वाढ करता येणार नाही. कराराप्रमाणे त्यांना घराच्या बाहेर काढता येणार नाही. नवीन कायदा त्यांना लागू होणार नाही. कायदा अस्तित्वात आल्यानंतर मग जे कोणी भाडे करार करतील त्यांनाच हा लागू होईल असं जे ऍडव्होकेट साहेबांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला समजवलं. महाराष्ट्र टाइम्स हा कुलूप काढणारा कायदा असं म्हणतं, ज्याला टाळा मारला, लोकांना घरं उपलब्ध करून देणारा, स्वस्तामध्ये घरं उपलब्ध करून देणारा. शिवसेनेच्या पोटात नेमकं दुखतंय कुठे? महावसुली सरकारमधलं नैराश्य, अपयश, विसंवाद, समन्वयाचा अभाव, आणि म्हणून हे आंदोलन घेतलंय का? या कायद्याने कोणालाही किशोर तिवारीजी नाही. आणि जर एखादी तरतूद असेल तर ती बदलू शकता. आपण का बदलत नाही? रस्त्यावर का आलात? सत्तेतात आपण. नक्कीच. भालचंद्रजी, किशोर तिवारी यांच्याशी आपला यावेळेला संपर्क तुटलेला आहे. लवकरच ते आपल्यासोबत जोडले जातील. त्यांच्याकडून आपण उत्तर घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी मला ॲडव्होकेट मंजुनाथजी यांच्याकडे जावंसं वाटतंय. ॲडव्होकेट मंजुनाथजी, कुठलाही कायदा म्हटला तर त्याच्या 2 बाजू असतातच. हा कायदा ज्यावेळेला लागू करण्यात येतोय, हा भाडेकरूंसाठी फायद्याचा आहे की घर मालकांसाठी? प्रत्येक कायद्याच्या जशा चांगल्या बाजू असतात तसे दुसरे त्याचे जे ते इम्पॅक्टही पडताना दिसून येत असतात. यातील नेमके ड्रॉबॅक्स कुठले आहेत ते देखील जाणून घ्यायला आवडेल ॲडव्होकेट मंजुनाथजी. आता नक्कीच ह्याच्यामध्ये सध्या आपण जसं डिस्कशन मधून किंवा चर्चेमधून जे उलगडतंय की हा ऍक्ट मॉडेल टेनेन्सी ऍक्ट आहे. त्यामुळं सध्या हा जो ऍक्ट बनवला गेलेला आहे, सध्या अस्तित्वात असलेली महाराष्ट्रामधली जी कायदा आहे, समजा महाराष्ट्र रेंट ऍक्ट जो आहे, रेंट कंट्रोल ऍक्ट जो आहे, त्याच्यामध्ये काही उणीवा आहेत. जसं की होतं काय, माझं एक घर असतं आणि त्याच्यामध्ये जागा भरपूर असल्यामुळे मी भाडे करून राहण्यासाठी देतो. कालांतराने तो भाडा मला जेव्हा गरज भासते त्यावेळी तो रिकामा करायला जातच नाही. तो उलट मला कायद्याची धमकी देतो आणि कोर्टात जातो आणि एखादा स्टे घेतो. त्यामुळे स्टे घेऊन नंतर त्या मॅटरमध्ये निकाल येईपर्यंत तो तिथे राहण्याचा आणि ह्याच्यामध्ये खूपसा वेळ निघून जातो. त्यामुळं घर मालकांना ह्याची एक भीती होती की माझं घर इतकं मोठं घर आहे, त्याच्यामधून मला रेंटमधून रेव्हेन्यू भेटू शकतो. परंतु जर घर मी भाड्यानं दिला तर तो घर जर समजा भाडेकरून बळकावूनच घेतला किंवा समजा एखाद्या व्यावसायिकाला मी घर माझा एखाद्या व्यावसायिकासाठी घर जागा दिली तर तो जागा बळकावून घेईल का? ह्या भीतीपोटी भरपूर काही घरं असंच रिकामी पडून आहेत. महाराष्ट्रामध्ये मेट्रो सिटीमध्ये म्हणा, सेमी मेट्रो सिटीज म्हणा किंवा छोट्या रुरल एरियाजमध्ये म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं प्रॉपर्टी कुठं मी माझं प्रॉपर्टी लूज करून घेईन का? आता त्याच्यात खूप मोठा उदाहरण म्हणलं तर आपलं चाळ, मुंबईमधले जे चाळी आहेत, ज्या चाळीचं संकल्पना आहे, त्याच्यामध्ये असाच हा प्रकार होता की सुरुवातीला रेंट ह्याच्यावर राहायचा आणि नंतर त्या जागा बळकवून त्याला आपण कायद्याच्या भाषेमध्ये ऍडव्हर्स पोझिशन म्हणतो. एकदा ऍडव्हर्स पोझिशन जर आला तर मालकाचा हक्क त्याच्यामध्ये जास्त राहत नाही.
त्यामुळं ह्या सगळ्या उणीवा ज्या होत्या त्या रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये सुद्धा यायच्या आणि त्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट सुद्धा लागतो. आणि ह्या कायद्याच्या भानगडीमध्ये कुठेतरी एक आदर्श आपल्याकडे टेनन्सी ऍक्ट असायला हवा, ज्याच्यामधून राज्य सरकार जे आहेत इरिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेट, फक्त महाराष्ट्र नाहीये किंवा गुजरात नाहीये किंवा आंध्र प्रदेश नाहीये, तामिळनाडू नाही, कर्नाटक नाही, हा रस नाहीये, त्याच्यामधील ज्या काही तरतुदी तुमच्या असं म्हणणं आहे की ह्या तुमच्या जे सध्या तुमच्या राज्यामध्ये ज्या रेंट कंट्रोल ऍक्ट आहेत त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी कमी पडत आहेत, असे समजा आता मालकाच्या दृष्टिकोनातून म्हणायचं झालं तर मालकाने आता भाडेकरूंकडे इरिस्पेक्टिव्ह ऑफ काहीच नाही, आता किती पण डिपॉझिट ते घ्यायचे, एखादा फ्लॅटसाठी लाखाचं डिपॉझिट 2 लाखाचं डिपॉझिट घ्यायचा. परंतु ह्या ऍक्टमुळं एक क्लिअर झाला की जर रेंट ठरला त्याच्यात 2 महिन्याचं रेंट तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागेल. जर रेसिडेन्शियल पर्पज असेल तर 2 महिन्याचं तुम्हाला रेंट द्यावं लागेल, तर कमर्शियल पर्पज असेल तर 6 महिन्याचं रेंट तुम्हाला ऍज अ डिपॉझिट म्हणून त्यांना द्यावं लागेल. तो ह्या कायद्यामधून ह्या कायद्यामध्ये जो रेंट ऍक्ट मध्ये उलगडा होत नव्हता, त्याच्यामध्ये संदिग्धता होती की किती डिपॉझिट घेतला पाहिजे, किती रेंट घ्यायला पाहिजे. आणि ह्या संदिग्धतेमध्ये कितीतरी जागा रिकाम्या राहत होत्या स्टेटमध्ये किंवा देशामध्ये, कितीतरी जागा रिकाम्या राहत होत्या. आणि त्या जागामध्ये कुठेतरी लोकांना, इतर लोकांना, बाहेरून येणाऱ्या लोकांना जागा भेटायला पाहिजे. आणि त्यासाठी एक मॉडेल टेनन्सी ऍक्ट असायला हवा, जे लाकुना ह्या सध्या सगळ्या राज्याच्या कायद्यामध्ये जे लाकुना मिळत होत्या त्या लाकुनाच्या एका मध्यम मार्ग काढून हा मॉडेल टेनन्सी ऍक्ट बनवला गेला. सो दॅट हे एक मार्गदर्शक ऍक्ट आहे, ह्याच्यामध्ये हे काही कंपल्सरी नाही की तुम्ही नक्कीच ऍडव्होकेट मंजुनाथजी, अगदी सुरुवातीलाही तुम्ही सांगितलेलं होतं की कंपल्शन नाहीये. मात्र संजय म्हात्रेजी यांच्याकडे मी जाईन अगदी थोडक्यात. संजय म्हात्रेजी, एखादा नवा कायदा ज्या वेळेला लागू होतो त्यावेळेला भाडेकरूंच्या मनामध्ये धडकी ही भरतच असते. प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडेल, मात्र या कायद्याची किती भीती वाटतेय संजयजी या क्षणाला? साहजिकच आहे, सर्वसामान्य मुंबईकर एक ऑलरेडी कायदा आहे, परत दुसरा काय नवीन कायदा का? कारण सर्वसामान्य माणसाला याच्याबद्दल काही जास्ती माहिती नसते, तो घाबरलेला असतो. त्यामुळे हे नवीन कायदे येतात ते जरा विस्तृतपणे सर्वांनी समजून सांगितले तर सर्वसामान्य माणसाला कळेल ना. सर्वसामान्य माणूस आजही घाबरलेला आहे. त्यामुळे जे काही कायदे येतील त्याची पूर्णपणे माहिती दिली पाहिजे, त्यानंतर मग तुम्ही कायदे अस्तित्वात आणा असं मला वाटतं. बरं, नक्कीच कायदेशीर मार्गाने ते सगळं काही करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण यावेळेला आता घरमालक असतील किंवा त्या ठिकाणी असणारे भाडेकरू असतील, या सगळ्यांचा मध्यस्थ कशा प्रकारे काढला जाणार. किशोर तिवारीजी, मी आपल्याकडे येतो. किशोरजी, आणखी एक ओरड जी आहे ती सुरू झालेली आणि ती म्हणजे अशी की येत्या काळामध्ये मुंबई महापालिकेच्या असणाऱ्या निवडणुका त्या डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचा कायदा लागू करण्यासंदर्भामध्ये तर केंद्रानं हा कायदा आणलेला तर नाहीये ना किशोरजी? राहू शकते, कारण आजकाल पुष्कळ काही निवडणुकीला धरूनच होत चाललं आहे. मात्र शिवसेनेने आपली भूमिका क्लिअर केली आहे. राष्ट्रवादीने सुधारणासह लागू करायची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आणि काँग्रेस सुद्धा मला वाटते 40 वाळ्यांकडे येईल. परंतु यांनी जरा सांगितलं की त्याच्यामध्ये सरकारने मालकांना प्रोटेक्शन दिलंय, भाडेकऱ्यांनाही प्रोटेक्शन दिलं आहे, लवादाची तरतूद आहे. मात्र जे लोक म्हणजे ज्याला म्हणतात ते ऍडव्हर्स पोझिशन मध्ये आहेत, 20 वर्ष, 24 वर्ष, 25 वर्ष पोझिशन मध्ये आहे, त्या लोकांना जर नवीन भाड्याचं रक्कम आली आणि रकाने बदलत गेले तर त्यांचं काय प्रोटेक्शन राहील एवढंच आहे. दुसरं, बेघरांना, आपल्या चाळीतील लोकांना बेघर करून त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधण्याचा कट्ट नाहीये. तर या 2-3 गोष्टी कमळवेली. याच्यासाठी आम्ही काय केलं की आमचा जो विरोध आहे तो विरोध शाश्वत विरोध आहे, याच्यामध्ये काही ढोंड नाही. की चाळीतले लोक बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे अनुयायी आहेत, त्यांना कोणी बेघर करू शकणार नाही असा निरोप शिवसेनेने दिला आहे. आणि असा कोणताही कायदा ज्यातील चाळीतील आमचे भाडेकरू बेघर होतील असा आम्ही महाराष्ट्रात लागू होणार देणार नाही. आता भालचंद्र शिरसाट विरोधामध्ये आहे, त्यांनी या कायद्याकडून आंदोलन करावं. तर इतकी हिंमत असेल तर निवडणुकीच्या पूर्वी. बरं, नक्कीच भालचंद्रजी, मी आपल्याकडे येतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आणखी एक खेळी तर नाहीये ना? त्याचबरोबर काही प्रश्न किशोरजींनी देखील उपस्थित केले आणि जाता जाता आदर्श कायदा नेमका कुणाच्या फायद्यासाठी आपण आणत आहात भालचंद्रजी? एक मला
इथे नमूद करायचं आहे की भाडेकरूंचे प्रतिनिधी म्हात्रे जे म्हणाले की भाडेकरूंच्या मनात भीती आहे आणि भीती पसरवली जाते, वाढवली जाते, त्यांना स्पष्टता यायला हवी. ती माध्यमांच्या माध्यमातून येईल आणि आपण ही चर्चा घेतली म्हणून आपलं अभिनंदन. एका विषयाला आपण हात घातलाय की या चर्चेने लोकांना नक्की कळेल काय होईल. आणि शिवसेना जे आंदोलन करते ते नक्की आणि नक्की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गिरणगाव असेल किंवा गिरगाव असेल, पायाखालची वाळू सरकायला लागली, पावसाळ्यात तुंबणारं पाणी आहे आणि मग आपण मराठी माणसाचे कोणीतरी फार मोठे वाली आहोत म्हणून ते आंदोलन करतायत. पण या कायद्यात एक तरतूद आहे, मी लक्षात आणू इच्छितो की नवीन करार करणाऱ्या लोकांना जे डिपॉझिट आहे 2 भाड्यापेक्षा जास्त घेता येणार नाही. 20,000 भाडं असेल तर डिपॉझिट 40,000. आज लाख रुपये, 1.5 लाख रुपये डिपॉझिटसाठी लोकांना वणवण करायला लागते आणि मग ते डिपॉझिट परतही मिळत नाही. हा कायदा नवीन भाडेकरू करार करणाऱ्या सर्वांसाठी आणि पूर्वीचा भाडे नियंत्रण कायदा, पूर्वीचा लिव्ह लायसन ऍक्ट, हा जो ऍडव्होकेट मंजुनाथ साहेबांनी सांगितलं त्याच्यात कितीतरी त्रुटी होत्या आणि त्या त्रुटीमुळे कुलूप होतं. ते कुलूप उघडणारा आणि भारतातील अर्थव्यवस्था आहे, बांधकाम क्षेत्रात मोठा त्याचा हातभार आहे, अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा कायदा आहे. हा सर्वांसाठी वरदान आहे, अर्थव्यवस्थेसाठी वरदान आहे. नक्कीच भालचंद्रजी, आपलं म्हणणं आहे की एका बाजूला हा वरदान ठरू शकतो आणि भीती जी आहे ती मुद्दाम घातली जाते. नक्कीच भालचंद्रजी, आपली वेळ संपत आलेली आहे. जाता जाता ॲडव्होकेट मंजुनाथ यांच्यासाठी प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये कायदे अनेक आहेत, अंमलबजावणीचं काय? आणखी एक कायदा येणार, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य रीतीनं होतीये की नाही होतंय याची जबाबदारी कोण घेणार? ॲडव्होकेट मंजुनाथ. नक्कीच. हे बघा, कसं पार्लिमेंट कायदा बनवतो, विधानसभा मध्ये कायदे बनले जातात, परंतु त्याचा ऍडमिनिस्ट्रेशन जो असतो किंवा इम्प्लिमेंटेशन जो असतो, हा ऍडमिनिस्ट्रेशन जे प्रशासकीय अधिकारी असतात त्यांच्याकडून हा इम्प्लिमेंटेशन होतो. कायद्याच्या चौकटीमध्ये बसवलं तर ते प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जातो, त्यांच्याकडून किती इफेक्टिव्हली हा कायदा इम्प्लिमेंट केला जाईल त्यावर एखाद्या कायद्याची धारदारपणा समोर येऊ शकते. बरं, यापूर्वी असलेल्या अनेक कायद्यांची योग्य रीतीनं अंमलबजावणी झाली नाही किंवा त्याचा गैरफायदा घेण्यात आला. आता येणाऱ्या या कायद्याचा गैरफायदा होऊ नये, हा सोयीस्कर असावा भाडेकरूंसाठी देखील आणि घर मालकांसाठी. यासाठी नेमकं काय करायला हवं, अगदी थोडक्यात ॲडव्होकेट? नाही, नक्कीच. आता हे बघा, आतापर्यंत ह्या MR ऍक्ट मध्ये, जे महाराष्ट्र रेट कंट्रोल ऍक्ट मध्ये ज्या तरतुदी नव्हत्या त्या तरतुदीपैकी मॉडेल टेनन्सी ऍक्ट मध्ये एक तरतूद आलेली आहे. त्याच्यामध्ये जे ट्रिब्युनलचं सोय केलेली आहे आणि रेंट कोर्टचा सोय केलेली आहे आणि रेंट अथॉरिटीची सोय केलेली आहे. त्यामुळे होते काय, ह्याच्यामध्ये जो डिस्पेन्स आहे किंवा डिस्पोजल आहे, रेंट रिलेटेड जे केसेस आहेत, डिस्पोजल हा रेशो वाढत जाईल. कारण आतापर्यंत हे होतं की भाडेकरू एकदा कोर्टात गेला तर आयुष्य संपेपर्यंत तो केस मिटायचा नाही, परंतु ह्याच्यामध्ये 60 दिवसाची तरतूद दिलेली आहे. मला वाटतं कायद्यामध्ये ज्या तरतुदी राहिलेल्या आहेत, असल्या काही ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्याचा अवलंबन आपण जर केलं तर स्पीडी ट्रायल करण्यासाठी किंवा स्पीडी डिस्पोज करण्यासाठी खूप मदत होईल. नक्कीच. धन्यवाद ॲडव्होकेट मंजुनाथजी, धन्यवाद भालचंद्र शिरसाटजी, किशोर तिवारीजी आणि धन्यवाद संजय म्हात्रेजी. आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात यासाठी. कायदा कुठलाही असू द्यात, कायदा हा कुणाच्या फायद्याचा हे येत्या काळामध्ये तर दिसेलच, मात्र त्याहीपेक्षा कायदा जर आणत असाल तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होतीये का, या कायद्याचा कुणी गैरवापर तर करत नाहीये ना, यावरती देखील अंकुश पुढच्या काळामध्ये ठेवणं ही मात्र सरकारांची जबाबदारी निश्चितच असणार आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.